त्या गेटअपपेक्षा या गेटअपमध्ये साधं वेगळीच दिसायची, त्यामुळे तेव्हा लोक ओळखायचं नाहीत मला. जेव्हा रेशीम गाठी सुरू झाली 1-2 महिन्यानंतर, तेव्हा मला कळलं नव्हतं. आम्ही काय दिवसभर शूटिंग करायचो. आम्ही 30 दिवसांपैकी आम्ही महिन्यातले 27-28 दिवस शूटिंग करायचो. फक्त 2 दिवस वगैरे सुट्टी मिळायची. हिरोईनला तर स्पेशली हिरोईनला जास्त काम असतं, त्यामुळे मला सगळ्यात कमी सुट्टी मिळायची. आणि मी स्टार्ट टू एंड असायचे पूर्ण 13 तास. सकाळी 9ला मी जायचे शूटिंगला, रात्री 10लाच बाहेर पडायचे. त्यामुळे 2 वर्षानंतर मला असं अरे बापरे, मी वेगळ्याच जगात आली आहे बाहेर, असं वगैरे झालं होतं मला. तर एनिवे, तर मला माहिती नव्हतं की लोकांमध्ये किती लोकप्रिय आहे ही मालिका, ते किती बघतात, त्यांना किती आवडते. तर माहिती नव्हतं लोक आपल्याला ओळखतायत वगैरे, हे काय कळत नव्हतं तेव्हा. आणि मला अशीच थंडी पडलेली छान, आणि मी मुंबईहून पुण्याला येत होते. रात्रीचा प्रवास होता आणि मला भयानक सर्दी झालेली आणि नाक माझं चोक झालेलं, सगळं नाकामध्ये शेंबूड भरलेला भरपूर. आणि मला असं झालेलं, तर कधी मी उतरतीये फूड मॉलला हायवेला आणि मी कधी आता हे सगळं बाहेर फेकतीये, इतकं ते चोक झालं, मला डोकं दुखायला लागलेलं. तर गाडी मी पार्क केली आणि तशीच मी इकडे तिकडे आपली जनरल, माझं काही स्कार्फ वगैरे न घेता डिरेक्टली वॉशरूममध्ये गेले. आणि जो काय फुरका मारला मोठा, आणि तिकडून अरे प्राजक्ता माळी, आणि हातात होतं शेंबूड असं. आणि मला आता कळेल आता ह्याचं करायचं काय. इतक्या वियर्ड मोमेंटला तिने ओळखलं मला. मग मी म्हणजे बापरे, धरणी माते पोटात घे वगैरे सगळं झालं माझं. आणि मग तेव्हा आहे ते आता त्याप्रमाणे मला जगलं पाहिजे, आता जगलं पाहिजे की एक भान ठेव. तरी पण मला नाहीच आहे तसं. मला ना फिल्टर लावून जगायला आवडत नाही. जसं आहे तसं आहे. आता किती वेळ ऍक्टिंग करायची बाबा, 24 तास असं कोण बसणार, नमस्कार धन्यवाद असं कोण करणार बाबा, इतकं नाही होऊ शकणार ऍक्टिंग. मी ती करते कॅमेरावरती खूप आहे, त्यामुळे तशी नो फिल्टर वागते. त्यातल्या त्यात असं कमी करते आता. कमी करते. सेलिब्रिटी झाल्यानंतर म्हणजे हा अनुभव एक आहेच, पण तुझे जे चाहते असतात त्यांचे म्हणजे लक्ष देऊन ऐकाल तर हे अप्रतिम आहे. मी प्रेमात पडले ह्याच्या, मी पूर्ण वाचलं पण नाही तरी देखील. तर काही चूकभूल झाली तर माफ करा, अगदीच तिसऱ्यांदा वाचतीये. तर हां, मैत्री की राय बताने को, सबको सुमार्ग पर लाने को, दुर्योधन को समझाने को, भीषण विध्वंस बचाने को, भगवान हस्त पांडव का संदेश लाए. दो न्याय अगर तो आधा दो, पर इसमें भी यदि बाधा हो. कृष्ण म्हणतायत, दो न्याय अगर तो आधा दो, न्याय जर द्यायचा तर खरं तर अर्ध दिलं पाहिजे राज्य, पर इसमें भी यदि बाधा हो तो दे दो केवल 5 ग्राम, 5च गावं दे. रखो अपनी धरती तमाम, हम वही खुशी से खाएंगे, परिजन पर असी न उठाएंगे. दुर्योधन वह भी दे न सका, आशीष समाज की ले न सका. उल्टे हरि को बांधने चला, जो था असाध्य साधने चला. जब नाश मनुष्य पर छाता है, पहले विवेक मर जाता है. हरि ने भीषण हुंकार किया, अपना स्वरूप विस्तार किया. डगमग डगमग दिग्गज डोले, भगवान कुपित होकर बोले. कृष्ण चिडला याच्यावर की 5 गावं पण तुला देता येत नाही आणि तू यावर मलाच बांधायला निघालायस दुर्योधना. तर कृष्ण बोलतात पुढे, जंजीर बढ़ाकर साध मुझे, हाँ हाँ दुर्योधन बांध मुझे. यह देख गगन मुझ में लय है, यह देख पवन मुझ में लय है. मुझ में विलीन झंकार सकल, मुझ में लय है संसार सकल. अमरत्व फूलता है मुझ में, संहार झूलता है मुझ में. उदयाचल मेरा तिप्त भाल, भूमंडल वक्ष स्थल विशाल. भुज परिधि बंध को घेरे है, मैनाक मेरू पग मेरे है. मेरू पर्वत एवढा मोठा माझा पाय आहे तो छोटासा. दीपते जो ग्रह नक्षत्र निकर, सब है मेरे मुख के अंदर. नक्षत्र बिक्षत्र माझ्या तोंडात आहेत. दृग हो तो दृश्य अकांड देख, मुझ में सारा ब्रह्मांड देख. चर अचर जीव जग अक्षर अक्षर, नश्वर मनुष्य सुर जाति अमर. शतकोटि सूर्य शतकोटि चंद्र, शतकोटि सरित सर सिंधु मंद्र. शतकोटि विष्णु ब्रह्मा महेश, शतकोटि जिष्णु जलपति जशेष. शतकोटि रुद्र शतकोटि काल, शतकोटि दंडधर लोकपाल. जंजीर बढ़ाकर साध इन्हें, हाँ हाँ दुर्योधन बांध इन्हें. यांना बांधू शकतो का आपण? नाही ना. भूलोक अतल पाताल देख, गत और अनागत काल देख. यह देख जगत का आदि सृजन, यह देख महाभारत कारण. मृतकों से पटी हुई भू है, पहचान कहाँ इसमें तू है. इतके सगळे तू कुठे त्याच्यात. अंबर में कुंतल जाल देख, पद के नीचे पाताल देख. मुट्ठी में तीनों काल देख, मेरा स्वरूप विकराल देख. सब जन्म मुझी से पाते हैं, फिर लौट मुझी में आते हैं.
जिह्वा से कढ़ती ज्वाल सधन सांसों में पाता जन्म पवन, पड़ जाती मेरी दृष्टि जिधर, पड़ जाती मेरी दृष्टी जिधर, हसने लगती सृष्टी उधर. जिथे माझी नजर पडते तिकडे सृष्टी हसायला लागते. मैं जब ही मूंदता हूँ लोचन, छा जाता चारों ओर मरण. बांधने मुझे तो आया है, जंजीर बड़ी क्या लाया है. यदि मुझे बांधना चाहे मन तो बांध अनंत गगन. सुने को साध न सकता है, सुने को साध न सकता है, वह मुझे बांध कब सकता है. हित वचन ही तूने माना, मैत्री का मूल्य नहीं पहचाना. तो ले मैं भी अब जाता हूँ, अंतिम संकल्प सुनाता हूँ. याचना नहीं अब रण होगा, जीवन जया की मरण होगा. टकराएंगे नक्षत्र निखर, बरसेगी भू पर वही प्रखर. फणशेष नाग का डोलेगा, विकराल काल मुंह खोलेगा. दुर्योधन रण ऐसा होगा, फिर कभी नहीं जैसा होगा. भाई पर भाई टूटेंगे, विषबाण बूंद से छूटेंगे. वायस श्रुगाल सुख लूटेंगे, सौभाग्य मनुज के फूटेंगे. आखिर तू शुभशाई है, हिंसा का परदाई है. थी सभा सन्न सब लोग डरे, थी सभा सन्न सब लोग डरे. चुप थे या थे बेहोश पड़े, केवल दो नर न अघाते थे. धृतराष्ट्र विदुर सुख पाते थे, कर जोड़ खड़े प्रमुदित निर्भय. दोनों पुकारते थे जय जय. भगवान सभा को छोड़ चले. अजून थोडं आहे, मला हे ऐकवायचं, तुम्हाला हे चांगलं आहे पुढचं. भगवान सभा को छोड़ चले, करके रण गर्जन घोर चले. सामने कर्ण सकुचाया था, सामने कर्ण सकुचाया सा. आ मिला चकित भरमाया सा. हरि बड़े प्रेम से कर धर कर, ले चढे उसे अपने रथ पर. जाता जाता कर्णाला त्यांनी घेतलं, रथात घेतलं आणि रथ पुढे चालू लागला. आता कर्णाशी बोलतायत कृष्ण. रथ चला परस्पर बात चली, शमदम की टेढ़ी घात चली. शीतल हो हरि ने कहा, ठंड हो जरा. हरि ने कहा हाय, अब शेष नहीं कोई उपाय. हो विवश हमें धनु धरना है, क्षत्रिय समूह को मरना है. मैंने कितना कुछ कहा नहीं, विषव्यंग कहाँ तक सहा नहीं. पर दुर्योधन मतवाला है, कुछ नहीं समझने वाला है. चाहिए उसे बसरण केवल, सारी धरती की मरण केवल. हे वीर तुम ही बोलो अकाम, क्या वस्तु बड़ी थी 5 ग्राम. वह भी कौरों को भारी है, मति गई मूढ़ की मारी है. दुर्योधन को बोधू कैसे, इस रण को अवरूधू कैसे. सोचो क्या दृश्य विकट होगा, रण में जब काल प्रकट होगा. बाहर शोणित की तप्त धार, भीतर विधवाओं की पुकार. निरशन विषण्ण बिललाएंगे, बच्चे अनाथ चिल्लाएंगे. चिंता है मैं क्या और करूं, शांति को छिपा किस ओट धरूं. सब राह बंद मेरे जाने, हाँ एक बात यदि तू माने. सब राह बंद मेरे जाने, हाँ एक बात यदि तू माने. तो शांति नहीं जल सकती, सम्राज्ञी अभी टल सकती. पा तुझे धन्य है दुर्योधन, तू एकमात्र उसका जीवन. तेरे बल की है आस उसे, तुझसे जय का विश्वास उसे. तू संग न उसका छोड़ेगा, वह क्यों रण से मुख मोड़ेगा. क्या अघटिय घटना कराल, क्या अघटिय घटना कराल. तू पृथा कुक्षिका प्रथम लाल. सांगतायत की तू कुंतीचा पहिला मुलगा आहेस. बनसूत अनादर सहता है, कौरव के दल में रहता है. शरचाप उठाए 8 प्रहर, पांडव से लड़ने को तत्पर. माँ का स्नेह पाया न कभी, सामने सत्य आया न कभी. किस्मत के फेरे में पडकर, पा प्रेम बसा दुश्मन के घर. लोकांच्या दुश्मनांच्या घरी तुला प्रेम मिळालं. निज बंधू मानता है पर को, कहता है शत्रु सहोदर को. सहोदर हा शब्द इतका सुंदर आहे. सह उदर म्हणजे उदर म्हणजे पोट, सह तर एकाच उदरातून जन्मलेले असे सह उदर म्हणजे 5 पांडव त्याचे सहोदर होते. तर त्यांना तू शत्रू मानतोयस आणि जो शत्रू आहे तू त्याला मित्र मानतोयस. पर कौन दोष इसमें तेरा,
अब कहा मान इतना मेरा, चल होकर संग अभी मेरे, है जहाँ पांच भ्राता तेरे, बिछुड़े भाई मिल जाएंगे, हम मिलकर मोद मनाएंगे। कुंती का तू ही तनय श्रेष्ठ, बल बुद्धि शील में परम श्रेष्ठ, मस्तक पुकुट हम धरेंगे, तेरा अभिषेक करेंगे। आरती समोद उतारेंगे, सब मिलकर पाव पखारेंगे। पदत्राण भीम पहनाएगा, धर्माधिप चवर डुलाएगा। हवा घालेल युधिष्ठिर, भीम तुला चप्पल घालेल। पहरे पर पार्थ प्रवर होंगे, सहदेव नकुल अनुचर होंगे। भोजन उत्तरा बनाएगी, पांचाली पान खिलाएगी। द्रौपदी पान खायला घालेल तुला, चल तू। आहा क्या दृश्य सुभग होगा, आनंद चमत्कृत जग होगा। सब लोग तुझे पहचानेंगे, असली स्वरूप में जानेंगे। खोई मणि को जब पाएगी, कुंती फूली न समाएगी। खूप खुश होईल। रण अनायास रुक जाएगा, कुरुराज स्वयं झुक जाएगा। दुर्योधन स्वतःच नमेल जर तू आमच्याकडे येशील, कारण तूच त्याचा सहारा आहेस। तू जर नाही म्हणशील तर युद्ध पण थांबेल। संसार बड़े सुख में होगा, कोई न कहीं दुख में होगा। सब गीत खुशी के गाएंगे, तेरा सौभाग्य मनाएंगे। कुरुराज समर्पण करता हूँ, साम्राज्य समर्पण करता हूँ। यश मुकुट मान सिंहासन ले, बस एक भीख मुझको दे दे। कवरोज को कौरव को तज रण को रोक सखे। कवरज को म्हणजे त्यांना सोडून, तज म्हणजे सोडणं। कौरव को तज रण रोक सखे, भूखा हर भावी शोक सखे। सुन सुनकर कर्ण अधीर हुआ, क्षण एक तनिक गंभीर हुआ। फिर कहा, कर्ण बोलतोय, फिर कहा बड़ी ये माया है, जो कुछ आपने बताया है। दिन मणि से सुनकर वही कथा, मैं भोग चुका हूँ ग्लानि व्यथा। जब ध्यान जन्म का धरता हूँ, उन मन यह सोचा करता हूँ। कैसी होगी वो माँ कराल, निज तन से जो शिशु को निकाल। धाराओं में धर आती है, अथवा जीवित दफनाती है। सेवती मास 10 तक जिसको, पालती उदर में रख जिसको। जीवन का अंश खिलाती है, आती फिर उस में रख जिसको। जीवन का अंश खिलाती है, अंतर का रुधिर पिलाती है। आती फिर उसको फेंक कहीं, नागिन होगी वो नारी नहीं। कुंतीला बोल लावतोय कर्ण, ही इतके 9 महिने वाढवते जी बाई पोटामध्ये, जीवनचा अंश खायला घालते, रुधिर पाजते, आणि वन फाईन डे ती अशी सोडून येते पोराला। नारी होगी वह, नागिन होगी वह नारी नहीं। पुढे बोलतोय, हे कृष्ण आप चुप ही रहिए, इस पर न अधिक कुछ भी कहिए। सुनना न चाहते तनिक श्रवण, जिस माँ ने मेरा किया जनन। वह नहीं नारी कुल पाली थी, सरपणी परम विकराली थी। पत्थर समान उसका ही था, सुत से समाज बढ़कर प्रिय था। गोदी में आग लगा करके, मेरा कुलवंश छिपा करके। दुश्मन का उसने काम किया, माताओं को बदनाम किया। माँ का पय भी न पिया मैंने, उल्टे अभिशाप लिया मैंने। वह तो यशस्विनी बनी रही, सबकी भौं मुझ पर तनी रही। कन्या वह रही अपरिणीता, जो कुछ बीता मुझ पर बीता। कुछ बीता मुझ पर बीता। इथे थांबते। खूप सुंदर. याला म्हणतात खरा वाचक. कारण आपण एखादं चांगलं वाचलेलं ते इतरांनी वाचावं, आणि इतरांना आवडो ना आवडो तू हे वाच हे सांगणं, तो खरा वाचक असतो. आणि गुलजार तुझे आवडते कवी आहेत हे माहितीच आहे. एवढा काही मी अभ्यास केला नाही, पण सर्वसामान्य प्रेक्षकाला थोडंसं मनोरंजन व्हावं या दृष्टीने मी एक तिला प्रश्न विचारणार आहे की जुळून येती रेशीम गाठी, तर त्या केव्हा जुळून येणार आहेत? आणि त्यासाठी नक्कीच्या लग्नाला जशी विघ्न आहे तशी काय 17 दिवसात विघ्न आहेत का? नक्कीच्या लग्नाला बरोबर आहे ना हा प्रश्न? आहे ना, तुमचाच आहे ना प्रश्न? तो प्रश्न मी शेवटी ठेवला होता, कारण आपल्याला अजून तिच्याशी वेगळ्या विषयावर बोलायचं होतं. पण तरी ठीक आहे, बोल. हा तुमचा तर प्रश्न आहेच आहे, हा माझ्या पप्पांचा प्रश्न आहे. तर रोज 2 दिवसांनी ते मला विचारतात लग्नाचं काय. तर त्याच्यावर आहे ना, नक्कीच्या लग्नाला यायचा हा या मालिकेमध्ये एक छान उखाणा होता. तो एकमेव उखाणा मला पाठ आहे, मी त्याच्यात उत्तर अरे वा, देते. घ्या ना. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, बर. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा. लग्नाची सगळी तयारी झाली आहे, पण
नवरा मुलगा तर मिळायला हवा. नवरा मुलगा तुझ्यासाठी खूप तयार आहेत, पण तूच तयार नाही. हा हे बघ, तयार आहे बाबांना- तू. बाबांना काय आहे का कोणी तयार? बाबांना पण माहिती आहे, आईला पण माहिती आहे, हा आम्हालाही माहिती ते आहे. बाबांना बहुतेक स्वयंवर करावं लागणार आहे, कारण हे तर महाभारत वाचतीये, म्हणजे बहुतेक एखादं स्वयंवर वगैरे काही करायचा विचार नाहीये ना, की असं नाही. सर्टिफिकेशन किंवा मला असा हवाय असं काही तुझ्या अपेक्षा आहेत? हे बघ, मला असं वाटतं की मी आता फार आनंदी आहे आणि मला इतका आनंदात बघितलेलं तुला आवडत नाहीये का? माझा आनंद जावा असं वाटतंय, माझं धाडच होत नाहीये. तिकडे कोणाची तरी गाडी आहे जिचं काहीतरी झालंय, प्रॉब्लेम झाला. हा, गेली 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 तिला बाहेरच काढ. हा, ठीक आहे. सरांनी आता सांगितलं की मी आणि गुलजारांची कविता आधी गुलजारांची- टाळ्या आल्या लोकांच्या. आधीच टाळ्या गुलजारांची आल्या. बरं, गुलजारांच्या पत्नी राखी, तुम्हाला माहिती आहे त्या पण अभिनेत्री होत्या, तर त्यांच्यासाठी लिहिलेली कविता आहे. ते फार कमी काळ नवरा बायको म्हणून एकत्र राहिले, ते वेगळे नाही झाले, पण ते या गुलजार इकडे आणि या दुसऱ्या घरात असं ते राहतात, पण त्यांनी डिवोर्स नाही घेतले, ते एकत्रच आहेत. तर असं त्यांचं रिलेशनशिप आहे. तर गुलजारांनी लिहिलंय राखी यांच्यासाठी, आणि चहा कॉफीचा पण उल्लेख आहे याच्यात, तर त्यांची ही कविता म्हणून मला फार आवडते. हिंदी आहे पुन्हा एकदा. उसे आयलाइनर पसंद था मुझे काजल. म्हणजे गुलजार सांगतायत की राखीला आयलाइनर आवडायचं, मला काजळ. क्या बात आहे. उसे आईलाइनर पसंद था मुझे काजल, वो फ्रेंच टोस्ट और कॉफ़ी पे मरती थी और मैं अदरक की चाय पर. क्या बात. उसे नाइट क्लब पसंद थे, उसे नाइट क्लब पसंद थे और मुझे रात की शांत सड़कें. शांत लोग मरे हुए लगते थे उसे, मुझे शांत रहकर उसे सुनना पसंद था. लेखक बिल्कुल बोरिंग लगते थे उसे, लेखक बिल्कुल बोरिंग लगते थे उसे, लेकिन मिंटो मुझे देखा करती जब मैं लिखता. क्या बात है. वो न्यूयॉर्क के टाइम स्क्वायर, इस्तांबुल के ग्रैंड बाजार में शॉपिंग के सपने देखती, और मैं आसाम की चाय के बागानों में खोना चाहता था. मसूरी के लाल डिब्बे में बैठकर सूरज डूबना देखना चाहता था. क्या बात. उसके बातों में महंगे महंगे शहर थे और मेरा तो पूरा शहर ही वो. ना उसने मुझे बदलना चाहा ना मैंने उसे. एक अरसा बीत गया हमें रिश्ते से आगे बढ़े. म्हणजे ह्या ओळीत ती वेगळी राहते, मी वेगळी राहते, वगैरे वगैरे. एक अरसा बीत गया हमें रिश्ते से आगे बढ़े. हाल ही में उनके साथ रहने वाली दोस्त से पता चला. तिच्याबरोबर जी मैत्रीण राहते तिच्याकडून कळलं. हाल ही में उनके साथ रहने वाले दोस्त से पता चला अब वो शांत रहने लगी है, लिखने लगी है, मसूरी भी घूम आई, लाल डिब्बे पर देर शाम तक बैठी रही. अब रात को अचानक से उनका मन चाय पीने को करता है. क्या बात है. अब रात को अचानक से उनका मन चाय पीने को करता है, और मैं अब अक्सर कॉफी पी लेता हूँ किसी महंगी जगह बैठकर. क्या बात. गुलजार. खूप सुंदर. एकदा गप्पा मारत आपण मोबाईलवर असं आपलं होऊन जातं. आपण त्याच्यात त्यांना रमतो, आपण त्या प्रवाहात, आपल्याला मन रेंगाळतं आपलं, आणि आपण आळशी पण असतो. आपण माणूस आहे, ठीक आहे, मी पण खूप आळशी आहे अर्थात. तर तुम्ही जर ते सवय लावली ना शरीराला, मनाला, तर सवय ही अशी गोष्ट आहे की जगातल्या कुठल्याही गोष्टी बदलू शकते. तुम्ही सवय लावा. तुम्ही सकाळी 7ला उठण्याची सवय लावा, तुम्ही त्या वेळेनुसार जेवायची सवय लावा, व्यायामाची सवय लावा. एकदा लागलेली सवयने जात नाही. तर तशी मी सवय लावली. मला गिल्ट येतो जर मी दिवसभरात 2 पानं जर वाचू शकले नाही कुठलीही, तर मला गिल्ट येतो, मला झोप लागत नाही. मग मी झोपताना तरी 2 पानं वाचून झोपते. अशी मी सवय लावली क्या स्वतःला. बात आहे. गिल्ट येणं महत्वाचं. तर काहीतरी वाचून झोपलं पाहिजे. झोपताना एक काळ असा होता की वाचलं नाही तर मला झोपच यायची नाही. आता मी उलटं करते, आता मी प्राणायाम करून झोपते. त्यामुळे आता तशी झोपेची पद्धत मी बदलली, ती सवय बदलली. पण गिल्ट येतोच मला अजूनही जर काही वाचण्यात नाही आलं तर सवय लावा, सगळं साध्य होईल असं मला वाटतं. आता मला जे सांगायचं, अजून काय तुम्हाला विचारायचं, मला सांगायचं ते सांगा. होती, पण ते काळोखाची लेख हे पुस्तक तिने मिळवलं आणि वाचलं, आणि ते अंतर्बाह्य बदलून गेली. तुझ्या बाबतीत असं कुठलं पुस्तक आहे की ते वाचल्यानंतर तू अंतर्बाह्य बदलून गेलीस?
खूप आहेत अशी खरं सांगायचं. पण सिक्रेट सिरीज माहिती आहे तुम्हाला इथे उपस्थितांपैकी कोणाला? सिक्रेट सिरीज इंग्रजी खरं तर रोंडा बायरन हिंदी पण आहे मला वाटतं. ते ते केलेलं आहे, पण मी मराठी हिंदी इतकं काही बरं नाही. इंग्लिश फार सोपं आहे त्यातलं, हां. तर तुम्ही इंग्लिश वाचा, ते जास्त चांगलं आहे. तर ते मला फार भावलं. मी ओशोंच्या काही सीडीज ऐकल्या, म्हणजे एक ओंकार सतनाम वगैरे. तर कबीरांचे, गुरु नानकांचे विचार त्यांनी त्याच्यातून सांगितले, ते मला फार आवडलं. पानिपत वाचलं मी विश्वास पाटलांचं. तुमचा विश्वास बसणार नाही, मी अशी वगैरे रडायची पानिपत वाचताना. किमान 20 वेळा रडली असेल मी. तर पानिपतचं शेवट वाचलास का? नाही, वाचू शकले शेवटची नाही. 2-3 पानं मी वाचू शकले नाही. संभाजी पण असंच एक पुस्तक आहे, मी शेवटची 17-18 पानं वाचूच शकले नाही, कारण मी खूप रडायचे. जितके वाचक भेटतात संभाजी वाचणारे त्यांचं हेच असतं की शेवट नाही वाचला. शक्यच नाही. आपण संभाजी महाराजांचे हाल आपण वाचूच शकत नाही, इतकं त्यांनी ते इतकं तीव्रपणे, इतकं डिटेलमध्ये लिहिलंय. तर ही पुस्तकं मला वाटतं सर्वांनी वाचावं. सगळ्यांनी वाचावीत. मेघना पेठे पण माझ्या एक फेवरेट लेखिका आहेत. त्या पण अतिशय फेमिनिस्ट लेखन करतात, त्या पण फारच भारी आहेत. तर ही काही सिक्रेट सिरीज तुम्ही सगळ्यांनीच वाचा, ती फारच सुंदर आहे. ती अशी इन्स्पिरेशनल, मोटिवेशनल अशी आहे. आणि वयाच्या कुठल्याही टप्प्यावर तुम्ही वाचाल तरी तुम्हाला ती द पॉवर ऑफ मॅजिक वगैरे असं आहे की तुम्ही जर विश्वास ठेवलात या गोष्टीवर, व्हॉट यू थिंक यू बिकम, असं त्याचं मेन सूत्र आहे. म्हणजे तुम्ही जो विचार करता तुम्ही तो बनता, तुम्ही ते तसे बनत राहता. आपल्या हिंदू फिलॉसॉफीमध्ये लिहिलं आहे बघा, बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत कहो. का तर तुम्ही जे बघता त्याचं एक इम्प्रेशन तुमच्या मेंदूवर राहतं. तुम्ही जे बोलता तसं तुम्ही बनायला लागता. तुम्ही जे विचार करता तुम्ही बनायला लागता. त्यामुळे वाईट बोलू नका. तुम्ही ज्या माणसाबद्दल वाईट बोलताय आणि ज्या मुद्द्याचं वाईट म्हणून मुद्दा बोलता येतो ना, तो तुमच्यात यायला लागतो जेव्हा तुम्ही बोलायला लागता. ती ना फार कजाग बाई आहे असं म्हणताना, कजाग म्हणताना तुम्ही कजाग व्हायला लागता. त्यामुळे वाईट बोलायचं नसतं असं जे आहे ना. तर अशा पद्धतीचं काही त्याच्यात आहे जे मला फार आवडतं. ते केलं पाहिजे. आणि मला तसा शेवटचा मुद्दा आहे ना 10, तर जाता आहे का अजून? तू कंटाळलीस का? नाही, मला तुमचं कौतुक वाटतंय की बापरे, 1 तासाची मुलाखत होती आणि इतकी ती वाढली आता काय माहिती नाही. पण मला कदाचित आवड होती. ते म्हणतात ना, पुनर्जन्मावर माझा फार विश्वास आहे. तुमचं ते जे काय मागच्या जन्मातली राहिलेली कर्म तुम्ही या जन्मात फेडत असता, या जन्मात जी काही चुका करता, माती करता, ते पुढच्या जन्मात तुम्हाला येऊन फेडावे लागतात. तर तसं ते काहीतरी तुमची गुणसूत्र जी आहेत ती येतात मागच्या जन्मात. तर मला वाटतं ते कलाकार असणं, वाचक असणं हे जरा गेल्या जन्मीच आहे, त्यामुळे ते लहानपणापासून आहे. तर तशी ती कधी सुरुवात झाली माहिती नाही. मला वाटतं शाळा पण खूप कारणीभूत आहे याच्यामध्ये. शाळा, गुरु ह्यांचा थोडाफार तरी त्याच्यामध्ये हे असतंच. म्हणजे वाचन एक काही मार्ग मिळतो, ध्येय मिळतं. नाही तर असेच आपण येतो, झोपेतच जगतो, झोपेतच मरतो, याला काय अर्थच नाही. अवेक जी अवस्था आहे ती पुस्तकांमुळे साध्य होते. गुळगुळीत वाक्य आहे, पण ते वाचेल ते वाचेल, वाचेल तो वाचेल. ठराविक गुळगुळीत वाक्य असलं तरी सुद्धा ते खरं आहे. आणि तिच्या बाबतीत हे आहे की नुसतं वाचलेलं नाही तर वाचलेलं साठवते, साठवलेलं आठवते, आठवलेलं जीवनात वठवते. क्या बात. हे महत्वाचं आहे. वा. त्यामुळं प्राजक्ताचा वाचक 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 मी जे वारंवार सांगते. माझ्या एक मैत्रीण म्हटले की मंत्र पठण करा, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मी रोज 108 वेळा ओम नमः शिवायचा जाप करते. कॅन यू बीट दॅट? म्हणजे फक्त तेच नाही, मला ते जमलं नाही. हे ह्याचंच मूळ आहे की तुम्ही भगवंताचं नाव घ्या. कारण राम ह्या शब्दात पण असा मंत्र आहे ना, त्याचा उच्चारामध्ये ओम ह्या शब्दामध्ये इतकं म्हणजे तो प्रथम ध्वनी आहे आपल्या अवकाशातला. तर ते इतकं गूढ हे सगळं की आपण पण ह्या गोष्टी जे धातू आहेत जे आपली उष्णता शोषतात. मी पण पायामध्ये हे ना काय आहे, कुठला धातू आहे, तांब घातलंय दोन्ही अंगठ्यांमध्ये. का तर उष्णता शोषली जावी म्हणून. तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये थोडक्यात आपल्या आज्या, जे मी फार करत नाही कारण माझ्या प्रोफेशनमध्ये ते सतत सोन्याच्या मी 2 चेन हरवल्या, त्यामुळे मी घालत नाही. अशा काही गोष्टी आहेत की आता सिल्क घालणं, काय कार्यक्रम आहे, तर काय कॉटनचं, असं आमच्यात होतं. पण तुम्ही ते करू शकता म्हणून मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही ते नित्यनेमानं करा. हिल्स घालणं चांगलं नव्हे, फ्लॅट चप्पल घालायची, जीन्स घालायची नाही. आपण विषुववृत्तीय प्रदेशात राहतो, सो तीच घालायचं, जीन्स कमीत कमी घालायची. त्यामुळे आपल्या शरीराचा तो बेढपपणा, सिलेंडर जे काय झालोय, आपण कमनीय बांधलाच राहिला नाही पोरींचा, तर मी घरात नऊवार नेसणार आहे. अरे म्हणजे
जितकं मी करू शकेन तितकं मी करणार आहे. किंवा दिवा लावा घरात, धूप जाळा. त्याचं गणित 108 होतं. म्हणजे काय, तुमच्या कुठल्याही राशीत, तुमच्या कुठल्याही ग्रहांमध्ये कुठलाही दोष असेल तर 108 वेळा आपण जेव्हा मंत्रपठण करतो तेव्हा आपण प्रत्येक राशीतल्या प्रत्येक ग्रहाला हाय हॅलो म्हणून येतो. हे बाबा बराच ना, बरा हो, शांत राहा, शांत राहा, असं आहे ते. म्हणून 108. असं बरंच आहे बरं का, सांगेल तेवढं कमी आहे. थोडक्यात मला काय सांगायचं आहे, आज्या सासवा जे सांगतात ते करेक्ट सांगतात, ते जरा ऐकूया आपण आणि तसं ते जसं सांगूया. थोडक्यात सांगायचं म्हणतेस, पण तू खूप भरपूर सांगितलंय. हो ना. मला असं वाटतं की बहुतेक तू एखादा एक रोल असा तुला प्राध्यापक किंवा शिक्षकचा मिळाला असता तर बरं झालं असतं तुझ्या ह्याच्यामध्ये. आता एक शेवटचा प्रश्न असा विचारते या निमित्ताने की तुझ्या म्हणजे करिअरमध्ये तुला कोणता ड्रीम रोल मिळावा असं वाटतंय, हा एक भाग. आणि या आत्ता तू सगळ्या सांगितलेल्या गोष्टीबद्दल मतभेद असू शकतात, कुणाला हे पटेल कुणाला नाही पटणार, परंतु तू गायलेली गझल मात्र निश्चित पटेल एखादी अजून सांगितलेली. या 2 प्रश्नाने आपण शेवट करूया. एक तुझा ड्रीम रोल कोणता तो सांग, कारण मला आत्ता वाटलं की तू प्राध्यापक किंवा शिक्षक जर झाले असतीस तर खूप छान सगळं समजून सांगितलं असतंस. त्यामुळं आठवलं की तुझा ड्रीम रोल सांग आणि एखादी छान गझल बरं किंवा गीत एक किंवा शेर आहे dialogue. माझ्याकडे, हां, बरं जो शेर. मला आवडतो. ठीक आहे. ड्रीम रोल मला ते असं म्हटलं ना की नाच आणि अभिनयाचा दोन्हीचा संगम असलेला काहीतरी असेल तर ते मजा येईल. म्हणून मला बाहुबली आवडतो. बाहुबलीमधला रोल मला मिळाला पाहिजे तर मला फरक अरे यार गेला तो असं वगैरे. किंवा मला असं वाटतं आम्रपालीवर फिल्म व्हावी जी राजनर्तिका होती. तर आम्रपालीवर लोकांनी नाही घेतलं तर मीच बनवेन लवकर. की तेवढं स्वतःला मला करायचं आहे की नृत्य ह्याच्यातून ते तू करू शकता. काहीतरी करू शकते, अशा पद्धतीचं काहीतरी करायला आवडेल. आणि असा ड्रीम रोल ॲज सच नाही आहे, पण माझ्याकडे डिरेक्टर्सची लिस्ट आहे की या डिरेक्टर बरोबर मला काम करायचं आहे. नागराज मंजुळे असू दे किंवा जीवनाचं तत्व सांगतं. खरं तर मला वाटतं गालिब किंवा गुलजार कोणाचा तरी एकाचा हा शेर आहे जो तुम्ही सगळ्यांनी पाठ करा, जे जीवनाचं तत्व म्हणून स्वीकारा, जे मला आवडलंय. शेवटी पण गझलमधनं शेरमधनं तत्वज्ञानच सांगते. कुछ इस तरह हमने जिंदगी को आसान कर दिया, गौर फरमाइएगा. कुछ इस तरह हमने जिंदगी को आसान कर दिया, किसी से माफी मांग ली, किसी को माफ कर दिया. क्या बात आहे, क्या बात आहे. क्या बात आहे. त्यात आम्ही दोघं जण मुलाखतकार म्हणून आलो होतो खरं, की तिला बोलतं करायचं, पण आम्हाला वाटलं की काही भाष्य प्रश्न विचारावे लागले नाहीत, की इतकी मोकळी आहे आणि तिने आपल्या इतकी मोकळेपणाने आपल्याशी बोलली आहे आणि अतिशय छान मैफल रंगवली. खरं मुलाखतकार म्हणून आम्हाला काही बोलावंच लागलं नाही. आणि आमचीच बोलती बंद केली ती. हे खूप आधी माहिती होतं मला की प्राजक्ताला फक्त एक चावी द्यायची गरज आहे, की ती सगळी बोलायला लागणार आहे आणि त्याप्रमाणे आपण तिची मुलाखत केली. नाही, मला असं वाटतं ह्याचं श्रेय हा सगळ्यांना आहे, कारण ते इतके मन लावून तंद्रीनं ऐकतात. ते जर ऐकणारा श्रोता मिळाला तर आपल्याला सांगायला बरं वाटतं, लोक ऐकतात. तर हे जर जायला लागले सगळ्यांना जाऊ दे, चला चला असं झालं असतं मला तर ग्रंथमहोत्सव थँक्स समिती. टू यू.